यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की नोव्हेंबर 2020 मध्ये चांद्रयान-3 हे अभियान राबवलं जाण्याची शक्यता आहे तशी माहिती मिळते। इस्रोमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला याबद्दलची माहिती दिली आहे। चांद्रयान-3 अभियान कधी पाठवता येईल यावर इस्रोने एक समिती स्थापन केली आहे आणि त्या समितीने पुढील नोव्हेंबरमध्ये चांद्रयान-3 पाठवता येईल असं सुचवलं आहे। पण इस्रोने याबाबत ना पुष्टी केली आहे ना खंडन केलं आहे। त्यामुळे इस्रोच्या प्रतिक्रियेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत आणि जाणून घेऊयात। आपल्याबरोबर आहेत नासाचे स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी। अपूर्वा जाखडी जी, चांद्रयान-3 ही जी मोहीम आहे 2020 मध्ये राबवल्या जाऊ शकते किंवा त्याबद्दल पुढे सगळं काम सुरू करण्यात येते असं कळतंय। काय कसं बघता येईल याकडे? हो, बरोबर आहे। चंद्रयान-3चा नोव्हेंबर पुढच्या वर्षीचा नोव्हेंबरमध्ये एक चांगला लॉन्च विंडो मिळू शकतो असं इस्रोचं म्हणणं आहे। म्हणून त्यांची थोडक्यात तयारी सुरू झालेली आहे यावरती काम करायची। तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे, कारण आपण आता सप्टेंबर 7ला आपण जे प्रयत्न केलेला होता सॉफ्ट लँडिंगचा, तर ते पूर्णपणे यशस्वी झालं नसल्यामुळे आता ह्या कमिटीज ज्या आहेत त्यांनी ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 4 सब कमिटीज आहेत आणि त्याच्यावर काम करतायत। तर ही खूप चांगली गोष्ट आहे। म्हणजे हा टप्पा जर आपण पाहिला काही प्रमाणात तो यशस्वी झाला, पण चांद्रयान-3 ही जी मोहीम असेल काय कशा पद्धतीने पुढे त्याच्याकडे आपण बघू शकतो? हो, थोडक्यात असं आहे की चंद्रयान-2चा ऑर्बिटर जो आहे म्हणजे त्याचा उपग्रह तो सक्सेसफुली तिथे फिरतोय आणि ऑर्बिट करतोय, त्यामुळे ती एक खूप चांगली गोष्ट आहे। म्हणून आत्ताच्या या इमिजिएट फॉलोअप मिशनमध्ये असं आहे की रोवर आणि लँडर म्हणजे थोडक्यात लँडिंगचे ऑपरेशन्स आहेत त्यावरती जास्त करून फोकस केला जाईल। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। चांद्रयान-3 हे जे अभियान आहे 2020 मध्ये ते